आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। किती मेहनतीने मी ती पावडर घेऊन येते आणि तुला कोणी सांगितलं हे सगळं करायला? इडियट। वहिनी खबरदार बबलूवर हात उचललास तर। अमृता वहिनी सॉरी, माझ्याकडनं एक चूक झाली। ऐश्वर्या वहिनी तुम्हाला जी पावडर देते ती पावडर माझ्याकडे सांगली। मूर्ख आहेस तू? काय केलंस तू? हे सिरियसनेस कळत नाही या गोष्टीचा तुला? आणि पावडर सांडली आहे, तू मिक्स केलीस ते तू आत्ता सांगतोयस? किती मेहनतीने मी ती पावडर घेऊन येते आणि तुला कोणी सांगितलं हे सगळं करायला? इडियट। वहिनी खबरदार बबलूवर हात उचललास तर। बबलूला कोणी काही नाही बोलणार। आणि अमृता वहिनी काही बोलत नाहीये तर तू काय इतकं बोलतेस ऐश्वर्या वहिनी? मान्य आहे बबलूकडनं झाली चूक, पण ठीक आहे पावडरच पडली ना, ते आपण परत मिळवू शकतो। असं काय विशेष आहे त्या पावडर मध्ये? आहे विशेष, आहे विशेष म्हणून बोलते। माहिती नसेल ना तर मध्ये बोलायचं नाही। एक स्पेशल वैद्य आहेत, त्यांच्याकडून मी ती पावडर घेऊन येते। ते सगळ्यांना देत नाहीत, मी रिक्वेस्ट करते म्हणून ते देतात। आणि महत्त्वाचं म्हणजे ती पावडर घेतल्याने खूप बायकांना मुलं झाली आहेत। ह्याला कोणी सांगितलेलं शहाणपणा करायला? कोणी सांगितलं याला मिक्स करायला? आणि अच्छा ते सांगितलंही नाही त्याने, मग राग नाही का येणार? मी एवढी मेहनत करतेय। आपण जरा शांत होऊयात का? हे बघ वहिनी, आम्हाला माहिती आहे तुला अमृता वहिनीची काळजी आहे, पण त्या काळजीचा त्रास नको करून घेऊ। आणि जर नाही झालं मूल तर काय प्रॉब्लेम आहे? अमृता वहिनी काय खुश नाही राहू शकत? आनंदात नाही राहू शकत? आणि अगं वहिनी, आम्ही सगळे तुझ्यावर प्रेम करतो। या आधी सुद्धा सगळे तुझ्यासोबत होते आणि या पुढे पण राहणार आहेत। काय सांगता येतं? उद्या पावडर न घेता सुद्धा अमृता वहिनी प्रेग्नेंट राहू शकते ना, होऊ शकतं असं। आणि वहिनी, पारीवरून आल्यावर माझ्या बाबांनी तुम्हाला काय आशीर्वाद दिला आठवतंय ना? माझा ना माझ्या विठुरायावर पूर्ण विश्वास आहे। तुम्ही नका काळजी करू, तो सगळं ठीक करेल। बरोबर आहे तुमचं। औषध काय मी आत्ता आत्ता घ्यायला लागले, पण या घरात कित्येक वर्षांपासून पाळणा हललेला नाही। पण आता जगन्नाथजी म्हणाले तसं सावलीच्या पावलांनी या घरात पाळणा हलायलाच हवा, एवढीच एक अपेक्षा। या पोरीच्या पायगुणाने नाही तुझ्या घरात पाळणा हल्ला, नाव जगन्नाथ सांगणार नाही। वहिनी चला।